नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? मी तर तुम्हाला पारुशी तोंडाची दिसते कारण की सकाळी सकाळी दुकानात पाठवलं आहे आणि आम्ही दोघीजण आलेलो आहे दुकानात. हे बघा, काय करायचं, यावं लागतं गावाला आलं. इथे आमच्या मांडवची सगळी भांडी काढलेली आहेत घासायला, दीदीला धुवायला बसवलेलं आहे. गाईज इथे आम्ही निघालेलो आहे आता आहेत ना कांदे लावायला आणि दीदीने बघ कसं घेतलंय. काका बोला बोला परत बोला. कांदा लावायला निघालोय, तुम्हाला कांदा भजी खायला बोलवू आम्ही. नक्की गाईज नक्की कांदा भजी खायला बोलवतो आम्ही तुम्हाला. आमच्या घरी स्पेशल राजाच कुर्ल्याला यावं. गावरान कांदे आहेत आमच्या तिथे. हे आहे आमचं शिवार. आता या छोटू डांडी कांदे घेतलेले आहेत. हाईट छोटी पण टॅलेंट मोठं. हे बघा, ही विहीर, अशा खूप विहिरी आहेत इथं. तर आम्ही निघालेलो आहोत. खूप मोठं रान आहे इथं. डॉनला आवरत नाही तरी पण जबरदस्ती घेतलंय. जाऊ दे, आमचं छोटा डॉन आहे म्हणल्यावर काय हरकत नाही. चला चला पटकन, माणसं ओरडायला लागलीत तिकडं आमच्या नावाने. आम्ही घरात खात बसलेलो. ईश्वरी, आवडतंय का ग तुला? हा, मी दिलंच नाहीये. तुलाच पुढं पुढं डॉन आहे मी, डॉन आहे करायचं मी. ही दोन बघा, एक पप्पा आणि हा छोट्या घ्यायला आलता आम्हाला. आम्ही पहिल्यांदा म्हणजे येतो रानात, पण रानांची नाव माहित नाही. हा ना, आमच्या इथं एक विहीर आहे, तिथलंच तेवढं आम्हाला रान माहिती, अजून कोणतंच काय माहित नाही. हा ना, मग आता आम्ही हे आमचं मोठं असं शिवार आहे, तर आम्ही निघालेलं आता कांदे लावायला. आणि घरी आम्ही जेवत बसलो त्याच्यामुळे जाऊन आम्हाला खूप शिव्या खायच्या त्यांच्या. बघा ही दीदी चालली आहे, कधीच तिने काम केलं नाही. आता घरी आलो आम्ही सकाळी सकाळी आणि इतक्या शिव्या खाल्ल्या ना, काम करत नाही असं आणि तसं. त्याच्यामुळं आता घरी आमचं घर लॉक असतं. रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो. घरात येऊन आम्हाला भांडी घासायला लावली. आत्ताची आंघोळ करून खाऊन पिऊन आता रानात कामं करायला निघालो. प्लस अजून उद्या परवा आमच्याकडं उद्यापनाचा मोठा कार्यक्रम आहे उद्या. तर इतकी धावपळ असणार आहे ना घरी, तरी पण त्याच्यातून वेळ काढून आम्ही तुम्हाला सगळं शेअर करू. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि सोमवारचा तर ब्लॉग खूप मस्त असणार आहे, कारण की आमचं जे वरचं गिरजाशंकरचं मंदिर आहे त्यांचे तुम्हाला आम्ही दर्शनच करू. हे आमचं शिवार, हे आमचं रान. स्वतः निघालेलो आहे रानात. बघा, ही पोरगी ना काय कामाची नसती, हुंडडाची कामाची, दुसऱ्याला बोलायच्या कामाची, माहिती का? दुसरी काही कामच येत नाही. बघा गाईज, तेवढं यायला पण टॅलेंट लागतं. काय घंटा टॅलेंट नाहीये गाईज हिच्यात. सो आता जस्ट पोचलेलो बघा, रानात पाणी दिलंय. आता पेंड्या लावायच्या. बघा, ठिबक एकदम भारी. तुला माहिती आहे का ठिबक म्हणजे काय? तू चल ग पुढे थोवाड कर. बघा गाईज, हे कांदे लावतात. आता आम्हाला कांदे लाव. हे आमचं कांद्यांचं रान आहे. आता आम्ही इथं कांदे लावणार आहे. सो इथे तिला शिकवते, तिला काही येत नाही कांदा कसा लावायचा असतो, त्याच्यामुळे तिला शिकवतात. त्याच्यामुळे इथे देतात कांदे लावते. मी पण लावणार आहे कांदे. आणि हा छोटूसा डॉन आहे, तो पण कांदे लावतोय. इथे तर काकी आहेत, तिकडे आमची आत्या आहे, ते काका आहेत. सो असे कांदे लावतोय आम्ही. बघा, आमची आत्या आम्हाला लेक्चर देते. आमच्या तिथले शेतकरी नवरा देणार आहे. ढाब्यावर काय खाऊ आहे का? गावरान जेवाय आलायस ना. चालू आहे इथं कांदे लावणं. गबे
हे ढोलूने मला उठवलं इथं. इथे आमचा सगळा कांदा लावून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळा कांदा आमचा लावून झालेला आहे. कांद्याची पेरणी करून आम्ही घरी निघालेलो आहे. ही नाही अनुष्का आहे, अनुष्का माय सिस्टर. तिला ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही म्हणून अशी डोक्यावर. आणि इतकं ऊन आहे, काय सांगायचं तुम्हाला. गोरी माणसं बी काळी पडायला. फॉर एक्झाम्पल हे माकड बघा कसे हसत चाललेत घरी. हा तुम्ही पण या. हो आम्ही आहे ना ऍक्च्युली 4 पेंडे लावून आलो, पण 4 हे काय म्हणतात ह्याला सऱ्या लावून आलो. तेवढंच केलं, बाकीचे आता येतात मागणं, कारण की आम्हाला ते लावूनच एवढी भूक लागली येतं काय सांगायचं. कांदे भजी खायला या आमची. आम्ही कांदे लावून आता घरी चाललेलो आहे आणि खूप थकलेलो आहे. सो कृपया तुम्ही कष्ट केलं. त्यांना तुम्ही फळ द्या. थँक्यू. बाय. ढोलू तुला काय बोलायचंय? घरी गेल्यावर ती बोलल, तवर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. पुढे बघा आम्ही घरी जातो आता. सो गाईस, जाता जाता आम्हाला एक चटक लागलेली आहे पेरूची. तर या दोघी आता पेरू काढायला जात आहेत. खूप दिवसांनी असं झाडावरून पेरू काढणार आहे आम्ही. रुपा रुपा रुपे आई त्याच्यामुळे या दोघी बघा पेरू काढतात. बघा झाडच खाली घेतलं या दोघींनी. बघा ही का अख्खं झाड खाली घेतलंय दोघींनी. ते बघ कशी मस्ती चालू आहे त्या बिचाऱ्या झाडासोबत. बघा या बघा हो काय कसं सैराट सारखं वरडून आलंय. उचल. तर ही बघायला उचलतीये या रेड्याला आणि हा पेरू काढतोय. बघा हिला तो उचलतच नाहीये. तरी पण आमच्या सक्सेसफुल होऊन आम्ही झाड खाली घेऊन 3-4 पेरू काढलेत. दाखवते मी तुम्हाला तिकडे जाऊन. हे बघा गावाला असंच असतं फुल. गावाकडची वाईब मस्त सगळी रानं वगैरे आम्ही फुल एन्जॉय करतो गावाला आल्यावर. विहीर वगैरे. आता सध्या तरी उन्हाळा नाही, नंतर सगळी पोरं आहेत ना पोहायला जातात दुपारी सकाळी. आमची मोठी सिस्टर आहे साक्षी, ती हाय कर ग. बघा ती हाय करते तुम्हाला, तर तुम्ही पण तिला हाय करा सगळ्यांनी. ती आता सध्यासाठी कामं करते, ती खूप कामं करते. कर. हा आमचा मोठा दादा, हा आमचा बारका दादा, हा आदर्श दादा. हाय गाय. बघा इथं पाण्याचं ते नळच निघालाय. हे बघा कशी करते त्याला. हे बघा ही आमची बिग सिस्टर कशी पळत आलेली आहे. त्या बघा हे कशी मस्ती चालली यांची. बघा मार खाल बर का. हो शीतल वहिनी बी गेल्या त्या. राहायला नसतील, येत असतील आता घरी. दोन्ही पोते नेली का? हो तर ती झालेली गेम तर खायला घेत आहोत. ही बघा आमची साक्षी दिदी चटपट खाता लय दिवसात. ही बघा हिला समजे ना काय घ्यायचं. चांगलं घे ग, ते घे ना. हा ते घे. हा चांदण्या खाऊन बघतो आज. बघू वरच्या चांदण्या दिसतात का नाही. आणि दमून बसले. काय दमले काय माहिती एवढं. काय म्हणतेस?
मी झोपणार नाही, मला इतकी भूक लागली आहे काय सांगायचं. मी आता डायरेक्ट जेवणार आहे. घेतलं बघा 4 पण आता खातो. ही बघा खायला बसली. चला गाईज आत्ता आम्ही निघालो आहोत घरी. घोलपच्यात निघाले. घोलप दादा दुकानात निघालोय. पाण्याची परत चटक लागली त्याच्यामुळे आम्ही घेतलेले आहेत आता बांबू आणि हे आम्ही खात आता घरी जाणार आहे. तिला बघा जबरदस्ती झाडू मारायला सांगितलंय त्याच्यामुळे ती बघा कसं आळसली झाडू मारतीये. बघा तिला जबरदस्ती झाडू मारायला सांगितलं त्याच्यामुळे ती अशी करतीये. असं या टाकात झाडू मारती ती बघा.